नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. पण त्याआधी प्लीज कमेंट सेक्शन मध्ये तुमचे एक्सपेक्टेड पर्सेंटाइल मला नक्कीच सांगा की किती पर्सेंटाइल तुम्ही एक्सपेक्ट करताय, किती पर्सेंटाइल तुम्हाला मिळू शकतात. ठीक आहे, प्लीज तुमचे मत मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. या व्हिडिओमध्ये आज आपण बोलणार आहोत लेस मार्क्स वरती पण तुम्हाला बेस्ट कॉलेज कसं भेटू शकतं. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, हे जेवढे व्हिडिओज मी बघतो, टाकतो ना, अपलोड करतो, हे सगळे लेक्चर्स घेतो, हे तुम्ही ना तुमच्या पॅरेंट्स सोबत पण बघत जा आणि स्टुडंट्स पण बघत जा. जर पॅरेंट्स हा माझा व्हिडिओ बघत असतील तर प्लीज तुमच्या स्टुडंट सोबत बघा, आणि जर स्टुडंट बघत असतील तर प्लीज पॅरेंट्स सोबत बघा. कारण हे विद्यार्थ्यांना 50% ही तुमची ऍडमिशन जर्नी पॅरेंट्स डिसाईड करतील आणि 50% ऍडमिशन जर्नी तुम्हाला डिसाईड करायची. कारण फायनान्शियल्स हे पॅरेंट्सला बघावे लागतील. ठीक आहे, कारण इंजिनिअरिंग करायचं झालं किंवा फार्मसी करायचं झालं म्हणजे एक वेळा पैशाचा विचार करावाच लागतो. ठीक आहे, आणि 50% काम तुमचं आहे बाळांनो, की तुम्हाला कोणती ब्रांच घ्यायची ते तुमची आवडवरती डिपेंड आहे. कोणत्या सिटीमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल आहे. ठीक आहे, हे सगळे निर्णय तुम्हाला घ्यायचे. ठीक आहे, किती पर्सेंटाइल, कोणती ब्रांच चांगली, कुठले प्लेसमेंट चांगले, हे पालकांना जास्त याचं नॉलेज नसतं, याचं नॉलेज विद्यार्थ्याला असतं. म्हणून या गोष्टीची दखल तुम्हाला घ्यायची आणि पालकांना या सगळ्या गोष्टींची दखल घ्यायची. कोणत्या कॉलेजची फीस जास्त असेल, कोणते कमी असेल, कोणते स्कॉलरशिप्स अवेलेबल आहेत. ठीक आहे, एज्युकेशन लोन कसं काढू शकतो, या सगळ्या गोष्टींकडे पालकांना लक्ष द्यायचंय. म्हणजे 50% काम पालकांचं आहे, 50% काम विद्यार्थ्यांचं आहे. ठीक आहे, ठीक आहे, समजलं असेल मी काय बोलण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, चला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओचा विनर साईनाथ शिंदे होता, ज्याला 1500 रुपीज अमेझॉन वाउचर गेले. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही विनर असू शकतात आणि प्रत्येक दिवशी मी तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल त्याआधी जॉईन करा. दररोज नवीन नवीन ग्रुप क्रिएट करतोय, लगेच फुल होत आहे. ठीक आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे. आता बोलूया ऍडमिशन पॉसिबल. जर आमचे कमी मार्क्स आले, सर आमच्या मुलाचे कमी मार्क्स आले, किंवा सर मी विद्यार्थी आहे, माझे कमी मार्क्स आले, माझं ऍडमिशन होईल का? मी तुम्हाला एक गोष्टीची खात्री देऊ इच्छितो बाळांनो, 1% पण तुमचं ऍडमिशन होणार आहे. कसं होणार आहे या गोष्टींबद्दल आज मी बोलणार आहे तुमच्याशी डिटेल. ठीक आहे, वेळ असेल तरच हा व्हिडिओ बघा. कसं काय तुमचं ऍडमिशन होईल 1% वरती, पण त्याविषयी आपण बोलू. पण या गोष्टीची तुम्हाला खात्री असू द्या की तुमचे किती कमी पर्सेंटाइल आहे, तुमचं ऍडमिशन होणार आहे. काही गोष्टी कॉम्प्रोमाइज केल्या तर ऍडमिशन आरामात होईल, है ना. आता लास्ट इयरचा डेटा मी परत एक व्हिडिओमध्ये पण दाखवला होता तुम्हाला मागे, परत आज मी याचा उल्लेख करतोय. 2023-24चा हा डेटा आहे, हा कॅप राऊंडचा डेटा आहे. हा सीईटी सेलने टाकलेला आहे बाळांनो, सीईटीच्या साईटवरती मागच्या हप्त्यातच टाकलेला आहे. टेक्निकल एज्युकेशन मध्ये तुम्ही जेव्हा बघणार ना बाळांनो, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे बीई बी टेक, याचा इंटेक 2023-24 मध्ये 1,58,000 सीट्स होते, पण भरले किती सीट्स? 1,18,000 सॉरी. इथं पण त्यांचे 40,000 सीट्स खाली राहिले बाळांनो, बरोबर. 2024-25चा म्हणजे लगेच मागच्याच वर्षाचा जर मी डेटा बघू, 1,80,000 टोटल इंटेक होते इंजिनिअरिंगचे. भरले किती बाळांनो? 1,49,000. सेम फॉर फार्मसी पण तुम्ही इथं बघू शकतात. ठीक आहे, म्हणजे इथं पण तुमचे 30,000 सीट्स खाली राहिले. म्हणजे सीट्स वॅकंट असतात, फक्त तुम्हाला ओळखायचं असेल कोणत्या कॉलेजमध्ये तुम्हाला जायचं, कोणत्या कॉलेजमध्ये सीट्स वॅकंट आहेत. गोष्ट समजते? ठीक आहे, आता टॉपचे कॉलेज झाले ना बाळांनो, टॉप 10 कॉलेज, तिथलं सीट वॅकंट राहणारच नाही, कारण ते टॉप 10 प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहेत महाराष्ट्रातले. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही विद्यार्थी आहेत, तुम्हाला महाराष्ट्राचे 50 कॉलेजेस मी आता विचारेल, तुम्हाला माहिती आहेत 350 कॉलेजेस आहेत. तुम्हाला जास्तीत जास्त 5, 10, 15, 20, 25 कॉलेजेसचं नॉलेज असेल. म्हणजे तुमच्या सीट्स खाली आहेत, तुम्हाला ऍडमिशन भेटणार आहे, पण तुम्हाला माहितच नाही ते कॉलेज एक्झिस्ट करतं, त्याचं प्लेसमेंटच तुम्हाला माहित नाही. गोष्ट समजते? एक गोष्ट इथंपर्यंत क्लिअर झाली की तुमचं ऍडमिशन होणार आहे 100%. ठीक आहे, आता ऍडमिशन घेणंच म्हणजे तिथंच आपलं जॉब संपतं का? नाही, ऍडमिशन घेणं, पण ते एक चांगल्या कॉलेजमध्ये घेणं, हे आपलं मेन प्रायोरिटी टास्क आहे. गोष्ट समजते? ठीक आहे, यासाठी बाळांनो तुम्हाला हेल्प करण्यासाठी आम्ही पर्सनल काउन्सिलिंगची बॅच पण लॉन्च केलेली आहे, ज्याच्यात तुम्ही एनरोल करू शकतात. लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाइल आले होते, तरी ते महाराष्ट्राच्या चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय, कारण त्यांची कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनली. ठीक आहे, आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाइल होते, तरी थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय, कारण मनमर्जीने कॉलेज लिस्ट बनवायला गेले. त्यांना माहिती होते ते कॉलेजेस टाकले, त्यांना कॉलेजेस अलॉट झालं नाही. 50% होता त्याने टाकलं, 60% कॉलेजेस. पहिल्या राऊंडमध्ये कसं अलोकेट होईल त्याला कॉलेज? नाही होणार. म्हणून इथं पर्सनल काउन्सिलिंग इम्पॉर्टंट असते बाळांनो. तुमच्या लाईफचं डिसिजन आहे. इथं आहे ना, एक कॉलेज वरती खाली आहे ना, खूप चेंजेस होऊन जातात बाळांनो, आणि खूप लाखोंची फीस बदलून जाते. म्हणून या गोष्टीची थोडी काळजी घ्या. पर्सनल काउन्सिलर तुम्हाला तुमची कॅटेगरी, पर्सेंटाइल, ब्रांच, सिटी, प्रत्येक गोष्ट विचारून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करेल कुठं तुमचा नंबर लागू शकतो, आणि आम्ही त्यानुसार तुमची लिस्ट बनवू. ठीक आहे, तुमचे आता चांगले मार्क्स आले, वाईट मार्क्स आले, जे झालं ते झालं, ते फक्त 50% काम होतं.
ते फक्त 50% काम होतं. 50% काम अजूनही बाकी आहे, ते म्हणजे बेस्ट कॉलेज लिस्ट बनवणं, जेणेकरून 100% तुम्ही एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. गोष्ट समजते? ठीक आहे. हे सगळे पर्सनल काउन्सिलिंगचे फीचर्स तुम्ही बघू शकतात. आतापासून तर जोपर्यंत तुमचं बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला पूर्ण सपोर्ट भेटतो. एक वेळा व्हिडिओ पॉज करून बघू शकता. तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर पण आम्ही अलोकेट करतो. ठीक आहे, जो पूर्ण ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुमच्या सोबत असतात. ते तुम्हाला काही डाऊट आला कॉल करा, मेसेज करा एनी टाइम. ठीक आहे. सीयूपी, जवाची, पीएचडी, व्हीआयटी, केसोमायटी, सांगली, ताडोबल हे आपले टॉप टार्गेट कॉलेजेस असतात. प्रत्येक वर्षी विद्यार्थी जातात, या वर्षी पण जाणार. ठीक आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, इथं योग्य निर्णय घ्या. एक कॉलेज खालीवरती तुमच्या आई वडिलांचे लाखो रुपये इकडं तिकडं होऊ शकतात, म्हणून काळजी करा या गोष्टीची. या गोष्टीचा व्यवस्थित करा. डॉक्युमेंट्स प्रत्येक गोष्ट काढून घ्या. प्रत्येक गोष्ट काउन्सिलरला विचारून करा. ठीक आहे. आता बघूया. आता आमचे सर लेस मार्क्स आहेत, आम्हाला पाहिजे बेस्ट कॉलेज कसं भेटेल. बघा बाळांनो, महाराष्ट्रात ऍडमिशन होण्यासाठी 5 राऊंड असतात मेनली. ठीक आहे. एक म्हणजे तुमचा कॅप राऊंड 1, दुसरा कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3, स्पॉट राऊंड आणि एक मॅनेजमेंट राऊंड. हे 5च वेज आहेत ज्याच्यातून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता महाराष्ट्राच्या कॉलेजेसमध्ये. मी फक्त कॅप कॉलेजेस बद्दल बोलतोय. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी त्यांचे वेगळे एक्झाम्स असतात, ते त्यांचं बघू शकतात. जसं की MIT झालं, सिम्बॉयसिस झालं, मी त्यांच्याविषयी आता बोलणार नाही. पण मेनली गव्हर्नमेंट प्रोसेस थ्रू जाणार तर तुमचे हे 5 प्रोसेसेस असतात: कॅप 1, कॅप 2, कॅप 3, मॅनेजमेंट राऊंड, स्पॉट राऊंड. आता सगळ्यात मेन तुमच्या याच्यात कॅप 1 आहे बाळांनो. कॅप 2 पेक्षा कॅप 1 महत्वाचं आहे, कॅप 3 पेक्षा कॅप 1 महत्वाचं आहे, स्पॉट पेक्षा कॅप 1 महत्वाचं आहे, मॅनेजमेंट पेक्षा कॅप 1 महत्वाचं आहे. आता काय असतं कॅप राऊंड मध्ये, काय काय होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, हा सगळ्यात महत्वाचा राऊंड आहे. तुमचे 50% आले बाळांनो. आता 50% नुसार काय होणार आहे, कॅप राऊंडच्या आधी एक म्हणजे 7 दिवस आधी एक तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंगचं ऑप्शन येईल तुमचं. आता बघा, पहिले तर तुमचा रिझल्ट लागेल. रिझल्ट लागल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट सबमिशन होईल, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, त्यानंतर तुमचा ऑप्शन फॉर्म भरायला लागेल, त्यानंतर तुमचा कॅप 1 होईल. ठीक आहे. म्हणजे रिझल्ट जर समजा 10 जूनला लागला, कॅप 1 तुमचा समजून चला तुम्ही 30 जूनला लागेल, कारण हे 20 दिवस हेच चालेल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग, या सगळ्या गोष्टी चालणार. ठीक आहे. कमीत कमी 25 ते 30 जून. आता इथं इम्पॉर्टंट काय असतं बाळांनो, सपोज तुमचे 50% आले आणि ऑप्शन फॉर्म फिलिंगची स्टेप आहे तुमची कॅप 1च्या आधी तुम्ही करणार. आता 50% नुसार तुम्हाला काय करायचंय बाळांनो, 50% नुसार असेच कॉलेजेस टाका ऍटलिस्ट 40% ते 70% दरम्यानचे. जर तुम्ही हे कॉलेजेस टाकले तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस वाढून जातात. जसं की मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगतोय. ठीक आहे. कॅप राऊंड मध्ये सिलेक्शन कसं होतं तुमचं त्याविषयी पण तुम्हाला इथं माहित पडेल. त्याविषयी आपला डिटेल एक व्हिडिओ येईलच, पण इथं पण मी तुम्हाला सांगू इच्छितो. समजा तुमचं 1 नंबर कॉलेज, 2 नंबर कॉलेज, 3 नंबर कॉलेज असे तुम्ही समजा तुमचे 50% आले तर त्यानुसार तुम्ही समजा 40 कॉलेजेस टाकले पूर्ण कॉलेज लिस्टमध्ये. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला हे 5 नंबरचं कॉलेज पहिल्याच राऊंडला अलोकेट झालं. का झालं हे 5 नंबरला, का होऊ शकलं 5 नंबरला, कारण तुम्ही 50% आले तर त्याच रेंजचे कॉलेजेस टाकले म्हणून तुमचं अलोकेशन झालं. जर तुम्ही 50% 90% कॉलेज टाकलं असतं, कॅप राऊंडचा काही फायदा आहे तुम्हाला कॉलेज भेटलं नसतं, तुमचा राऊंड वेस्ट गेला असता. म्हणून कॅप राऊंड कॉलेज लिस्ट एवढी इम्पॉर्टंट आहे बाळांनो. कॉलेज लिस्ट तुमचं फ्युचर डिसाईड करणार आहे, ही गोष्ट समजा. चला, आता समजा तुम्हाला 5 नंबरचं कॉलेज लागलं. ठीक आहे. तुम्ही योग्य कॉलेज लिस्ट बनवली होती. तर 5 नंबरचं कॉलेज, ही कॉलेज लिस्ट कशा पद्धतीने बनवली माहितीये, ही पहिल्या नंबरचं कॉलेज 5 स्टार कॉलेज, दुसऱ्या नंबरचं 4.8 स्टार, त्यानंतरचं 4.5 स्टार, त्यानंतरचं 4 स्टार, त्यानंतरचं 3 स्टार, 2 स्टार, अशा पद्धतीने डिक्रीजिंग ऑर्डरने बनवली, प्रिफरन्स ऑर्डर. आता समजा तुम्हाला 5 नंबरचं जर कॉलेज लागतंय पहिल्या राऊंडला, तर दुसऱ्या राऊंडला सीईटी सेल काय कन्सिडर करेल, याला 1 ते 4 नंबरचंच कॉलेज आपल्याला लावून द्यायचंय, कारण 5 नंबरच्या खालचे तर सगळे त्याचे लो कॅटेगरीचे आहेत. गोष्ट समजते? नाही समजत परत सांगतो. समजा तुम्हाला 5 नंबरचं कॉलेज अलोकेट झालं. 5 नंबरचं अलोकेट कॉलेज जर तुम्हाला भेटलं तर सीईटी सेल काय कन्सिडर करतं, याने प्रिफरन्स ऑर्डर लावलेली आहे, मग याला आपण 1 ते 4 नंबरचेच कॉलेजेस चूज होतील नेक्स्ट राऊंड मध्ये, म्हणजे कॅप राऊंड 2 मध्ये. 6-7 नंबरचे कॉलेजेस नाही चूज होणार, कारण त्यांची रेटिंग ऑलरेडी कमी आहे. तुम्हाला पाहिजेलेत का? नाही पाहिजेलेत. तुम्हाला नाही पाहिजे होते म्हणून तुम्ही 5 नंबरच्या खाली टाकलं त्याला, म्हणून तुम्ही 6 नंबरच्या खाली दुसरं कॉलेज टाकलं. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. म्हणून कॅप 1 मध्ये तुमचे 1 ते 4 मध्ये सिलेक्शन होईल. गोष्ट समजते? अशा पद्धतीने तुमची कॉलेज लिस्ट बनवू शकते. आता तुम्ही म्हणणार दादा आमचे कमी मार्क्स आहेत, त्याच्यावर कसं काय बेस्ट कॉलेज भेटेल आम्हाला, ही गोष्ट लक्षात घ्या. आता समजा तुम्ही, याच्यात मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला 50 मार्क्स आले, 50% आले, 50% नुसार समजा तुम्ही 50% आजूबाजूचे कॉलेजेस टाकले आणि तुमचा एक फ्रेंड आहे त्याचे पण 50% आले आणि त्याने कॉलेजेस टाकले 70%
त्याचं एक जो सीट तुम्ही इथं भेटणार होतं त्याला 50 मार्क्स 50 पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग ते सीट त्याला भेटणार नाही है ना. ते सीट कोणाला भेटेल मग, जो योग्य कॉलेज लिस्ट बनवेल त्याला भेटेल. म्हणजे त्याचे कमी मार्क जरी राहिले 49 पण राहिले तरी त्याला 50 पर्सेंटाईलचं कॉलेज इथं भेटून जाईल. गोष्ट समजते? आय होप तुम्हाला समजली असेल. कारण जेव्हा तुम्ही कॉलेजची प्लेसिंग करणार तेच तुमचं फ्युचर डिसाईड करणार आहे. थोडं टेक्निकल आहे पण समजून घ्यावं लागेल. आता बघा कॅप 1 मध्ये समजा तुमचे एक कॉलेज आहे, सपोज PICT, चला PICTला कन्सिडर करू. PICT कॉलेज आहे, त्याचे टोटल इनटेक आहे 120 सीट्स. कॅप 1 मध्ये त्याने 120 स्टुडंट सिलेक्ट केले. पण स्टुडंट काय म्हणतात, आम्हाला तुमचं कॉलेज नको आहे, आम्ही बेटरमेंटसाठी जातोय. मग याच्यात काय होऊन जातील, वॅकंट सीट्स क्रिएट होऊन जातील. समजा की 120 मध्ये 100 विद्यार्थ्यांनी बुक करून घेतलं PICT, 20 विद्यार्थी उरले. 20 उरले ना, चला टाका यांना कॅप 2 मध्ये. कॅप 2 मध्ये परत तुमची कॉम्पिटिशन लागेल. परत तुम्हाला तीच लिस्ट परत नाही अपलोड करायची असते. त्याच लिस्टमध्ये गव्हर्नमेंट परत फिल्टर आउट करेल तुम्हाला कोणतं कॉलेज लागतंय. समजा तुम्ही 10 कॉलेजेसची लिस्ट टाकली होती 1 ते 10, तुम्हाला 5 नंबरचं कॉलेज कॅप 1 मध्ये लागलेलं आहे. मग गव्हर्नमेंट काय करेल, 1 ते 4 नंबरचं कॉलेजमध्ये तुम्हाला चेक करेल फॉर कॅप राऊंड 2 फॉर दिस 20 सीट्स. गोष्ट समजते है ना. चला आता कॅप राऊंड 2 झालं. कॅप राऊंड 3 मध्ये पण सेम प्रोसेस. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅप 3 मध्ये तुम्हाला कॉलेज फिक्स करायचंय. कॅप 3 मध्ये हा नका विचार करू की मी स्पॉटला जाईल, मला भेटलं, मला स्पॉटला भेटूनच जाणार आहे. नाही बाळांनो, स्पॉटच्या भरोशा नका राहू. स्पॉट राऊंड मध्ये कॉलेजेस भेटतात पण स्पॉटच्या भरोशा नका राहू. स्पॉटची रियालिटी मी आज तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे कॅप 3 पर्यंत तुम्हाला कॉलेज बुक करायचंय म्हणजे करायचंय है ना. कारण हातात काही नसलं आणि आपल्याला जायचंय कॅप राऊंड मध्ये, ती खूप जास्त रिस्क असते बाळांनो. ठीक आहे, आता मी ही गोष्ट समजली की आपल्याला कॉलेज फिक्स करायचंय कॅप 3 ला है ना. आता बघा स्पॉट राऊंड, त्याच्यानंतर असतो आपला स्पॉट राऊंड. कॅप 3 नंतर स्पॉट राऊंड. स्पॉट राऊंड मध्ये ऍडमिशन होऊ पण शकतं, नाही पण होऊ शकत. ही रियालिटी तुम्हाला कोणीच सांगणार नाही. सगळे युट्यूबर्स, सगळे टीचर्स काय सांगतात, स्पॉट राऊंड इज व्हेरी इम्पॉर्टंट, स्पॉट राऊंड मध्येच तुमचं ऍडमिशन होतं. नाही रे बाळांनो, एक गोष्ट समजा, तुम्हाला 339 कॉलेजेस आहेत तुमचे महाराष्ट्रात. हे सगळे कॉलेजेस, चला याच्याविषयी मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइड मध्ये बोलतो. पण स्पॉट राऊंड मध्ये काय करायचं असतं, स्पॉट राऊंड मध्ये तुम्हाला कॉलेजला व्हिजिट करायचं असतं. ही गोष्ट समजते. आता स्पॉट राऊंड मध्ये कसं तुम्हाला सीट भेटतं त्याविषयी बोलू. एक गोष्ट लक्षात घ्या, कॅप राऊंड मध्ये किती कॉलेजेस असतात बाळांनो, यावेळी 339 कॉलेजेस आहेत टोटल. 339 कॉलेजेस टोटल असतात कॅप राऊंड मध्ये. स्पॉट राऊंड मध्ये 339 कॉलेजेस असतात स्पॉट राऊंड मध्ये. पण तुम्ही एका दिवसात किती कॉलेज, समजा स्पॉट राऊंड 10 दिवस चालतात टोटल है ना, एका दिवसात किती कॉलेज व्हिजिट करू शकतात, 2 कॉलेज, जास्तीत जास्त 2 कॉलेज बाळांनो. एक कॉलेज आणि दुसऱ्या कॉलेजचं अंतर आहे ना खूप जास्त असतं. ठीक आहे, 2 कॉलेज व्हिजिट करू शकतात. 10 दिवसात किती, 20 कॉलेज व्हिजिट करू शकतात. म्हणजे 20 कॅप राऊंड साठी तुम्ही अपियर होऊ शकतात. कॅप मध्ये तुम्हाला 339 कॉलेजेस मधून सिलेक्ट करायचं होतं तुमच्यासाठी 1 कॉलेज, आणि इथं किती, फक्त 20 कॉलेजेस मधून तुम्हाला 1 कॉलेज सिलेक्ट करायचंय. डिफरन्स समजतोय, किती मोठा डिफरन्स आहे. आय होप तुम्हाला समजला असेल है ना. आणि कॅप राऊंड थ्रू तुमचं ऍडमिशन झालं ना, तुम्हाला लो फीज भेटते बाळांनो. ठीक आहे, स्पॉट राऊंड मध्ये तुम्हाला हाय फीज पे करावी लागते, कारण स्पॉट राऊंड मध्ये तुम्हाला कॅटेगरी फीजचा बेनिफिट नाही भेटत. गोष्ट समजा, कॅटेगरी फीजचा बेनिफिट नाही भेटत, कट ऑफचा बेनिफिट भेटतो. पण ओपन वाल्यांना जेवढी फीज पे करावी लागते तेवढीच OBC, SC, ST, NT, EWS सगळ्यांना भरावी लागेल. गोष्ट समजते. त्याच जागेवर कॅप राऊंड मध्ये झालं तर तुमची फीज रिड्यूस होऊन जाते. बघा, स्पॉट राऊंड मध्ये ऍडमिशन होणं पॉसिबल आहे. कोणाचं होणं पॉसिबल आहे, ज्याचा कॅप 3चा कट ऑफ, सपोज कॅप 3चा COEPचा कट ऑफ गेलेला 99.20 आणि एखाद्या विद्यार्थ्याला 99.10 मार्क्स आहेत. तो नक्कीच अपेक्षा ठेवू शकतो स्पॉट राऊंडची, तो नक्कीच अपेक्षा ठेवू शकतो स्पॉट राऊंडची. पण बाकीचे विद्यार्थी नाही ठेवू शकत. ज्याचे 98 आहे तो त्याने का ठेवावी, त्याला जे चांगलं भेटणार होतं कॅप 3 पर्यंत ते पण त्याने बुक केलं नाही आणि कॅप 3 ला निघून गेला, तिथं काहीच भेटणार नाही. म्हणून कॅप स्पॉट राऊंड एक सट्टा आहे बाळांनो सिंपल गोष्टीमध्ये. ठीक आहे, येस नो है ना, फिक्स त्याच्यात काही नसतं. ज्याच्यात फिक्स आहे ते म्हणजे कॅप राऊंड. कॅप राऊंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्पॉट राऊंड बद्दल पण आपण खूप सारे सेशन्स याच्यामध्ये घेणारच आहोत काउन्सिलिंग मध्ये, पण याची आम्ही तुम्हाला जास्त पुश नाही करत स्पॉटसाठी, कारण खूप रिस्की असतो तो. ठीक आहे, आता शेवटचा उठतो मॅनेजमेंट विषयी मी जास्त बोलतच नाही, कारण माझे जे विद्यार्थी आहेत, माझे जे पालक आहेत ते आहेत खेड्यागावातले. पहिली गोष्ट तर शेतकऱ्याचे पोरं आहेत, दुकानदाराचे पोरं आहेत, मजुराचे पोरं आहेत. ठीक आहे, म्हणजे पॅरेंट्स मला कॉल करतात, त्यांचे मेसेजेस मी बघतो. म्हणजे खूप गरीब घराण्यातले पॅरेंट्स विद्यार्थी आहेत. जर माझे 100 पालक किंवा विद्यार्थी माझा व्हिडिओ बघताय ना, त्याच्यात 95 पालक असे जे खूप मीडियम लेवल किंवा बिलो मीडियम लेवल फायनान्शियल कंडिशन मधले आहेत. 5% आहेत जे चांगले आहेत, त्यांच्यासाठी पण मला बोलावं लागेल मॅनेजमेंट विषयी. बघा, मॅनेजमेंट राऊंड एक असा राऊंड असतो
जेव्हा जिथं तुमचे कमी मार्क्स पण राहिले, कमी पर्सेंटाईल पण राहिले, डायरेक्ट तुम्ही कॉलेजमध्ये जातात, कॉलेजच्या ऍडमिनिस्ट्रेशनशी बोलतात की आम्ही तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या डेव्हलपमेंटसाठी डोनेशन देऊ इच्छितो, आम्ही तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देऊ इच्छितो. डोनेशन म्हणजे काय, दान करू इच्छितो तुमच्या कॉलेजसाठी, तुमच्या कॉलेजच्या डेव्हलपमेंटसाठी, पण आम्हाला एक सीट देऊन द्या. ठीक आहे, याला म्हणतात मॅनेजमेंट राऊंड. सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आता टॉप कॉलेजेसमध्ये इथं काही पर्सेंटाईलचं घेणं देणं नाही, किती कमी राहिले तुमचं घेऊन घेतात. टॉप जेवढे तुम्ही जास्त पैसे देणार तेवढ्या चांगल्या कॉलेजमध्ये. जर टॉप लेवल कॉलेजमध्ये जायचंय तुम्हाला, 10 ते 25 लाख रुपयेपर्यंत मॅनेजमेंट फीज लास्ट वर्षी गेली होती टॉप लेवल कॉलेजेसची. डोनेशन सांगतोय, त्या व्यतिरिक्त तुम्हाला कॉलेजची फीस तर भरायची असते. मीडियम लेवल कॉलेजेसबद्दल बोलायला झालं तर 3 ते 10 लाख रुपये तुम्हाला द्यावे लागतात. ठीक आहे, एवढी जर तुमची परिस्थिती असेल तुम्ही डायरेक्ट मॅनेजमेंटमध्ये जाऊ शकता. आम्ही कोणत्याही पद्धतीची तुमची हेल्प करणार नाही की आम्ही एजंट देऊ तुम्हाला, एजंट थ्रू तुमचं ऍडमिशन करून देऊ, मग मध्ये आम्ही कमिशन खाऊन घेऊ, ह्या गोष्टी आम्ही नाही करत. ठीक आहे, तुम्हाला करायचं असेल मॅनेजमेंटमध्ये तुम्ही करू शकता, है ना. माझं सांगणं, इन्फॉर्मेशन सांगणं माझं काम आहे, मला सांगावंच लागेल. काउन्सिलिंगमध्ये पण आपण याच्यावर एक सेशन घेणार आहोत मॅनेजमेंट राऊंडमध्ये, पण शेवटी निर्णय तुमचा आहे ना. चला, आता एवढ्या सगळ्या प्रोसेस झाल्या, तुमचं ऍडमिशन लो मार्क्स मध्ये पण पॉसिबल आहे बाळांनो. पण कुठं पॉसिबल आहे ही गोष्ट तुम्हाला समजली, कॅपमध्ये, स्पॉटमध्ये नाही ना मॅनेजमेंटमध्ये. कॅपमध्ये योग्य कॉलेज लिस्ट तुम्हाला तुमची जर बनवली तर तुमच्या लो मार्क्सला पण एक बेस्ट कॉलेज भेटू शकतं तुम्हाला. लो स्कोर आला, ऍडमिशन होईल, डेफिनेटली होईल. 1 पर्सेंटाईलला पण ऍडमिशन होईल. ऍडमिशन घेणंच आपलं गोल आहे का नाही, आपलं गोल आहे एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणं, चांगल्या ब्रांचमध्ये घेणं, है ना. मग ही गोष्ट तुम्हाला आता रिसर्च करा. आता तुम्हाला टाइम आहे ना बाळांनो, आता काहीच लोड नाही ना तुमच्याकडे. क्रिकेट खेळणं सोडा, वेब सिरीज बघणं सोडा, मूव्हीज बघणं सोडा. ठीक आहे, या गोष्टींचा थोडा रिसर्च करून घ्या, कारण हे तुम्हाला टाइम द्यावा लागणार आहे बाळा या गोष्टींना. ठीक आहे, कॉलेजच्या रेटिंग्स वगैरे तुम्ही चेक करा, काउन्सिलरशी बोला की सर हे कॉलेजबद्दल मला डाऊट आहे, तुम्ही सांगता का मला कसं वाटेल हे कॉलेज, याबद्दल बोला काउन्सिलरशी. ठीक आहे, चांगले पर्सेंटाईल येऊ, बॅड पर्सेंटाईल येऊ, कॉलेज लिस्ट तुमचं फ्युचर डिसाईड करणार आहे. ठीक आहे, आयुष्याचा प्रश्न आहे, या गोष्टीचे निर्णय व्यवस्थित घ्या, आई वडिलांना मध्ये घेऊन हा निर्णय घ्या. आता हा गोष्ट मी नेहमी तुम्हाला तुमच्या समोर मांडत असतो की आई वडिलांच्या समोर हे व्हिडिओज बघा. का, कारण त्यांना रियालिटी समजायला पाहिजे बाळांनो. कारण पैसे ते देणार आहेत. कॉलेजची फीज आणि तुमची 11वी 12वी आणि 10वी पर्यंतची फीज खूप कमी होती बाळांनो ऍज कम्पेअर टू इंजिनिअरिंग फीज, है ना. इंजिनिअरिंग फीज वरती पण आपण एक सेशन घेणार आहोत. पण या गोष्टी पॅरेंट, आता मी पहिला युट्यूबर आहे जो असं सांगतो की पॅरेंट सोबत व्हिडिओ बघा. बाकीचे युट्यूबर तुम्हाला सांगतात की काउन्सिलिंग घ्या, होऊन जाईल तुमचं. अरे मी तुम्हाला 60 मार्क्सला ऍडमिशन देतो. ठीक आहे, या गोष्टीत फसू नका. चला, या गोष्टीत मी जास्त बोलायला लागून जातो. कॅटेगरी वगैरे तुमचे काउन्सिलर तुम्हाला विचारतील, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनेल. हे एक बॅच नाही बाळांनो, हे एक मिशन आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचून, प्रत्येक पालकापर्यंत पोहोचून एक बेस्ट कॉलेजमध्ये त्यांना पोहोचवणं. नक्कीच एनरोल करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.